ही बातमी आहे एका दीपक नावाच्या मुलाची। त्या मुलाच्या खात्यामध्ये एवढी रक्कम आलेली आहे की तो मुलगाचे डोके संतापून गेले। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुमचे डोळे या ठिकाणी फाटणार आहे। एवढी रक्कम या ठिकाणी दीपक नावाच्या मुलाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे। आता ही मदत, ही रक्कम त्याला कुठून आलेली आहे? रक्कमच एवढी आहे की 4-5 बँके जरी एक केल्या तरी पण एवढा निधी जमा होत नाही। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, एवढी मोठी रक्कम या बँकेमध्ये आलेली आहे, या मुलाच्या बँक खात्यावर आलेली आहे का आता ती रक्कम ऐकल्यानंतर तुमचे डोळे या ठिकाणी फाटणार आहे। बघा, ही आता बातमी आहे एका दीपक नावाच्या मुलाची। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, अत्यंत मोठी बातमी आता समोर आली आहे। म्हणजे की एक दिवस अचानक दीपकच्या फोनवर एक मेसेज आला होता। बघा, हा मेसेज त्याच्या बँकेकडून पाठवण्यात आला होता बघा, आणि त्यात त्याच्या खात्यामध्ये एक मोठी रक्कम या ठिकाणी जमा झाल्याचे सांगितले होते। दीपकने जेव्हा ती रक्कम पाहिली तेव्हा त्याला धक्काच्या ठिकाणी बसला होता। ती रक्कम इतकी मोठी होती की वाचणे पण शक्य होत नव्हते, मोजायला पण या ठिकाणी खूप अवघड होते, कारण त्या रकमेमध्ये एवढे शून्य होते। आता बघा, तुम्ही जर तुमच्या फोनामध्ये पे ॲप जर चालवत असाल, जर तुमच्या मोबाईलमध्ये असा एखादा मेसेज आला की तुमच्या पे ॲपमध्ये, आता लक्षामध्ये घ्या, जर इतके 00 जर दिसायला लागले की तुमचा मोबाईलच भरला 00 म्हणजे बघा, अशी प्रचंड रक्कम या दीपक नावाच्या मुलाच्या नावावर आली आहे। आता दीपक घाबरू लागला की नेमकं एवढी रक्कम तर आपल्याला मिळाली आहे, परंतु ही रक्कम खरी आहे की खोटी ते त्याला या ठिकाणी पाहायचं होतं। आता बघा, ती इतकी मोठी रक्कम होती की वाचणे पण या ठिकाणी अवघड झाली होती। ती रक्कम बघून तो चक्रावून गेला आणि त्याला कळेना की इकडे तिकडे मोजायचे तरी कसे। एवढी अशी प्रचंड रक्कम दीपक नावाच्या मुलाच्या मोबाईलवर या ठिकाणी आलेली होती। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात मोठा धक्काच बसणार आहे। बघा, तो पूर्णपणे या ठिकाणी गोंधळून गेला होता दीपक। आता बघा, त्याच्या बँक खात्यामध्ये तब्बल 37 अंकाची डिजिटची रक्कम आली होती। म्हणजे बघा, ही रक्कम इतकी मोठी होती की जगातील अनेक मोठ्या देशांची एकूण अर्थव्यवस्था GDP सुद्धा तिच्या जवळपास पोहोचू शकत नाही। म्हणजे की एवढी मोठी रक्कम आता या मुलाच्या नावावर आली तरी कशी? बघा, सर्व तज्ञ पण या ठिकाणी हरवून गेले होते। आता बघा, या मुलाने या रकमेचं काय केले आहे, आता ही रक्कम कुठे गेली आहे ते देखील या ठिकाणी आता तुम्हाला कळणार आहे। बघा, तो पूर्णपणे मुलगा गोंधळून गेला होता। त्याच्या बँक खात्यामध्ये तब्बल 37 अंकाची या ठिकाणी रक्कम आली होती। आता बघा, ही रक्कम इतकी मोठी होती की वाचणे अशक्य झाले होते। बघा, आता या ठिकाणी दीपकची ही बातमी लगेचच सगळ्या देशामध्ये पसरलेली आहे। या घटनेने एक मोठा प्रश्न समोर आला आहे की ही 37 अंकाची जी का रक्कम आहे ती मोजायची तरी कशी? बघा, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एका तज्ञाला बोलवण्यात आले होते। बघा, एका तज्ञाला देखील आता एका एक्सपर्ट आहे रक्कम मोजण्यामध्ये, त्याला या ठिकाणी बोलवण्यात आले होते। आता इतकी मोठी रक्कम मोजायची कशी? तर ते काय म्हणाले, चला आपण या ठिकाणी सगळे मिळून ही रक्कम मोजण्याचा प्रयत्न देखील करू शकतो। परंतु बघा, तुम्ही पेन आणि वही हातामध्ये घेऊन पण या ठिकाणी ही रक्कम मोजण्याचा प्रयत्न करा। म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, 299, आता बघा शेतकरी बांधवांनो, पण अजून 37 अंक बाकी होते। म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, 299 अंक मोजल्यानंतर पण 37 अंक बाकी होते, एवढी अशी रक्कम आली होती। आता बघा, पुन्हा या ठिकाणी त्या तज्ञांनी प्रयत्न केला। बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, बघा, लाख, 10 लाख, यानंतर आपण 10 लक्ष, मिलियन कडे जातो। बघा, 10 लक्षानंतर 10 लक्ष, मग 100 लक्ष आणि त्यानंतर 1 अब्ज बघा येतो। बघा, 1 अब्ज झाल्यानंतर 10 अब्ज, 100 अब्ज आणि मग आपण 1/4 लक्षाकडे जातो। बघा, येऊन पण ही रक्कम कमी होत नाही, एवढी रक्कम या मुलाच्या नावावर आली होती। आता त्या मुलाने काय केलं आहे ते तुम्ही ऐकल्यानंतर धक्काच तुम्हाला बसणार आहे। बघा, इंग्रजी भाषेमध्ये मोजण्यासाठी इतके शब्द या ठिकाणी उपलब्ध नाही, एवढी मोठी रक्कम या मुलाच्या नावावर आता आली होती। आता बघा, या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आता भारताची संख्या मोजण्यामध्ये बघा, मनीष पुढे या ठिकाणी म्हणाले, हे पैसे खरंच या ठिकाणी जमा झाले आहे की नाही? बघा, यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। कारण बघा, कोटक महिंद्रा सारख्या 10 मोठ्या बँकेची रक्कम मिळूनही या ठिकाणी इतके पैसे पाठवू शकत नाही, अशी प्रचंड रक्कम या दीपक नावाच्या मुलाच्या नावावर या ठिकाणी आली होती। बघा, एक तांत्रिक चूक आहे हे सगळ्यांना आता या ठिकाणी वाटू लागले। परंतु बघा, या बातमीचं सत्य काय आहे की दीपकच्या नावावर खरंच या ठिकाणी इतकी मोठी प्रचंड अशी रक्कम जमा झाली आहे। बघा, त्या बातमीचा आता खुलासा आपलं चॅनल करणार आहे। बघा, आतापर्यंत सर्वात मोठी बातमी तुम्हाला या चॅनलवर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आतापर्यंत तुम्ही अनेक बातमी ऐकलेल्या आहे शेतकरी बांधवांनो की नेमकं दीपकच्या नावावर रक्कम आली, पण आता ही रक्कम खरी आहे की खोटी हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। कारण आता बघा, इंग्रजी संख्या मोजण्याची पद्धत इथे अपयशी ठरली होती, इतकी रक्कम या ठिकाणी आली होती। तुम्ही फक्त 1 अब्ज पर्यंत वाचू शकता। जगातील सर्वात मोठी आर्थिक कंपनी म्हणजे की लक्षामध्ये घ्या,
गोल्डमन सॅक्स ही एकूण संपत्ती या ठिकाणी 8 अब्ज आहे आणि 8 अब्ज फक्त 7-8 अंकांपेक्षा मध्ये मोजता येतो. म्हणजे की बघा आता मनीष यांनी सगळ्यांना समजावून सांगितले की आपल्या भारतीय पद्धतीमध्ये ही संख्या खूप मोठी आहे. आता लक्षामध्ये घ्या, आपण लहानपणी शिकलो आहोत की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, बघा 10 लाख, बघा कोटी, 10 कोटी, अरब, 10 लाख अरब, यापुढे या ठिकाणी आपल्याला मोजता येत नाही. म्हणजे बघा एवढी मोठी रक्कम तर त्या मुलाच्या नावावर आली होती, परंतु आता त्या मुलगा एवढ्या मोठ्या रकमेचं करणार तरी काय होता. आता ही रक्कम कुठून आली आणि कशी आली ते देखील या ठिकाणी पाहून घेऊया. बघा आता शेतकरी बांधवांनो, दीपकने या ठिकाणी स्वतःचे कहाणी काय आहे. बघा दीपकला ही रक्कम कशी मिळाली या घटनेनंतर जेव्हा दीपकला विचारण्यात आले तेव्हा त्याने स्वतः सांगितले, मी जेव्हा माझ्या खात्यामध्ये पैसे तपासायला गेलो तेव्हा तिथे इतकी मोठी रक्कम दिसत होती. ती आता 34 अंकाची होती. म्हणजे की शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या, मला वाटले ही एक तांत्रिक या ठिकाणी चूक आहे म्हणून मी माझा फोन या ठिकाणी बंद केला. फोन पुन्हा या ठिकाणी चालू करून पुन्हा या ठिकाणी मी लॉग इन केला. तेव्हा पुन्हा काय झालं, ही रक्कम पुन्हा मला दिसली. त्यानंतर माझं पण डोकं या ठिकाणी चक्करून गेलं. अशी इतकी मोठी प्रचंड रक्कम या ठिकाणी मिळाली होती. आता बघा मी कोटक महिंद्रा बँकेचे या ठिकाणी ॲप उघडले तेव्हा ते लगेच या ठिकाणी बंद आणि ब्लॉक झाले. म्हणजे की शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या, एवढी मोठी रक्कम आली की खातं पण या ठिकाणी बंद पडलं. बघा आता मी बँकेमध्ये गेल्यानंतर काय झालेलं आहे, या मुलाचं सत्य काय, सर्व माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा आता बघा त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली आणि सांगितले घाबरू नका. आता बघा शेतकरी बांधवांनो, ही इतकी मोठी रक्कम नाही. म्हणजे की बघा तो मुलगा जेव्हा बँकेमध्ये गेला त्याला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं हे तुम्हाला आता सर्वात प्रथम या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. म्हणजे बघा आता ही रक्कम खरंच होती का त्याच्या नावावर ते देखील आपण पाहून घेऊया. का त्याला साहेब लोक खोटं बोलत होते. बघा तुमच्या खात्यामध्ये 0 शिल्लक आहे का. बघा आता हे त्या ठिकाणी त्याला विचारलं गेलं होतं बघा बँकेमध्ये. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, इतकी मोठी रक्कम या ठिकाणी, अशी प्रचंड रक्कम या ठिकाणी दीपक नावाच्या मुलावर आली होती. आता ही आली कशी, दीपक हा एकदम साधा सोपा आणि गरीब मुलगा होता, परंतु त्याच्या नावावर इतकी मोठी रक्कम आली कशी. आता ती रक्कम आल्यानंतर त्याला एकच महत्त्वाचा प्रश्न पडला होता, आता ही रक्कम आपल्याला कशी काढून घ्यायची आहे. आता बघा त्यांनी मग काय केलेलं आहे, बघा बँकेमध्ये तो एका साहेबाकडे गेला. आता लक्षामध्ये घ्या, त्यांनी तिथे इतकी मोठी रक्कम जमा झाली आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितले. साहेबाला पण या ठिकाणी हादरा बसला. सगळे साहेब एकामेकाकडे पाहू लागले. इतकी मोठी रक्कम दीपक नावाच्या मुलाच्या नावावर या ठिकाणी आली होती. बघा विशेषतः म्हणजे एका छोट्या खाजगी बँकेच्या बचत खात्यानंतर त्यानंतर मला या ठिकाणी मोठा ध्यासा मिळाला असं त्या ठिकाणी मुलाला वाटू लागले. परंतु तो मुलगा जेव्हा बँकेमध्ये गेला तेव्हा त्याच्या असे लक्षामध्ये काय आले ते ऐकल्यानंतर आता तुम्हाला देखील आता धक्काच बसणार आहे. बघा आता त्यांनी या ठिकाणी आधार कार्ड आहे, ते का बँक पासबुक आहे, ते या ठिकाणी त्या मुलाने त्या बँकेच्या साहेबांना या ठिकाणी दिले. आता ते बँकेत साहेब पण या ठिकाणी एवढी मोठी रक्कम, आता तिने काय केलं, त्याचा फोन काढा आणि त्याच्या नाही का पे ॲपमध्ये ही रक्कम या ठिकाणी दाखवली. परंतु सगळे साहेब पण या ठिकाणी चिंतेमध्ये पडले की आपल्या बँकेमध्ये एवढी मोठी रक्कम आलेली आहे परंतु आपल्याला का माहित नाही आणि कसं आहे. आता बघा त्यांनी त्याचे बँक अकाउंट या ठिकाणी चेक करण्याचा प्रयत्न केला. आता बघा कॉम्प्युटर पण या ठिकाणी हँग होऊ लागलं, एवढी मोठी रक्कम या ठिकाणी त्याच्या खात्यामध्ये आली होती. परंतु आता ही रक्कम आली तरी कशी आणि कुठून आली, बघा हे कोणाच्या ठिकाणी कळेनासे झाले. आता बघा त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं आपलं कॉम्प्युटर हँग. आता बघा त्या दिवशी काय झालं होतं, तांत्रिक अडचणी आल्या होत्या. बघा त्या तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी फोनामध्ये एरर येऊ लागलं होतं. त्या एररमुळे या ठिकाणी दीपकच्या पे ॲपमध्ये एवढी मोठी अशी प्रचंड रक्कम दाखविण्यात येत होती. परंतु जेव्हा ही तांत्रिक अडचण मिटली त्यानंतर फक्त दीपकच्या नावावर 0 रुपये या ठिकाणी होता. म्हणजे की बघा दीपकच्या नावावर जी काय रक्कम आली होती ती सर्व या ठिकाणी 0 रुपयाच होती. पण बघा अशा तांत्रिक अडचणीमुळे अशा इतका मोठा घोटाळा दीपक सोबत घडलेला आहे. आता बघा त्याला एक पण या ठिकाणी रुपया मिळालेला नाही. बघा त्या बँकेमध्ये त्याला असं सांगण्यामध्ये आले, तुला या ठिकाणी काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे अशी प्रक्रिया घडून आली होती, तो आपल्या नावावर 1 पण रुपया नाही. आता बघा दीपकच्या लक्षामध्ये आले की तांत्रिक अडचण आहे. त्याला या ठिकाणी बँकवाल्या साहेबांनी सांगले हे अकाउंट बंद कर, पण त्याने ऐकलं नाही. ते म्हणलं मला माझे बँक अकाउंट सुरू करून द्यायचे आहे, भलेही त्याच्यावर काही नसो. तर बघा अशी होती दीपकची एक सर्वात मोठी या ठिकाणी बातमी. परंतु आता याच बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता याची सत्य बातमी आहे की म्हणजे की दीपकच्या नावावर 1 पण या ठिकाणी रुपया आलेला नाही. परंतु आता सर्व जे काय व्यक्ती आहे, सर्व जे काय जनता आहे, जनताला असे वाटू लागले की दीपकच्या नावावर अशी प्रचंड रक्कम आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, ही होती आजची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.